नागपुरात एका भाजपच्या बंडखोर उमेदवाराला स्थानिक नागरिकांनी घरामध्ये कुलूप लावून ठेवलेले आहे। किसन गावंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली, मात्र नंतर त्यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला। अखेर नाराज गावंडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। आता त्यांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्यात आले, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे। गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांनी किसन गावंडे यांना त्यांच्या घरामध्येच कोंडून ठेवलेलं आहे। तर नागपूरमधली सध्या दृश्य आपण पाहतोय। किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून स्थानिकांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी किसन गावंडे यांना आपल्या घरामध्येच कोंडून ठेवलेलं आहे, बाहेरून कुलूप लावलेलं आहे आणि त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत आहे। मला कार्यकर्त्यांना निवेदन करू इच्छितो की त्यांनी मला उमेदवारी परत घेण्याकरता जबाब द्यावं, कारण पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे, त्या आदेशाचं मला पालन करू द्यावं अशी माझी कार्यकर्त्यांना विनंती आपल्या माध्यमातून। तर पक्षाचा आदेश आहे, आपण हा अर्ज मागे घ्यावा आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी आपल्याला जाऊ द्यावा अशी मागणी किसन गावंडे यांच्याकडून केली जाते। किसन गावंडे यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला, त्यानंतर त्यांनी नाराज होऊन अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे। भाऊ, किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी डांबून ठेवलेलं आहे, पक्षाची काय भूमिका आहे? नाही, पक्षाने विजय होलेला इथनं उमेदवारी देण्याचा निश्चित केलेला आहे। पक्षाने किसन भाऊंना या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि मला 100% खात्री आहे की किसन भाऊ हे पक्षाचा आदेश पालन करतील। ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, मागच्या 30-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत ते काम करत आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं कामकाज कसं चालतं, भारतीय जनता पार्टीमध्ये आदेश पालन करावंच लागतं हे त्यांना माहिती आहे आणि 100% ते भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठांचा आदेश मागे घ्यायला तयार आहे। त्याकरताच मी इथे आलेलो आहे, त्याकरताच सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याकरता मी इथे आलेलो आहे। सगळ्यांची समजूत घालून आता किसन गावंडेजींचा फॉर्म विड्रॉ करण्यात येईल। पक्षाने एका एबी फॉर्मवर 2 उमेदवारांचं नाव का दिले, तेव्हाच का फायनल नाही झालं? नाही, त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं, मी बाहेर होतो आणि म्हणून दोघांचे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही उमेदवारांना हे सांगूनच आम्ही निर्णय घेतला होता की ज्याही एकाचा चॉईस झाला त्याचा दुसऱ्याला विड्रॉ करायला लागणार म्हणून। आणि दोघेही उमेदवार किसन गावंडेजी आणि विजय ओलेजी दोघेही या गोष्टीला तयार होते। आजही किसन गावंडेजी तयार आहेत, त्यांनीच मला फोन करून इथे या सगळ्याची माहिती दिली, त्यांनीच मला इथे बोलावलं आहे। मला असं वाटतं काही याची चिंता करायची गरज नाही, 100% किसन गावंडेजी विड्रॉ करतात। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हजारीपाडला प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून या भागात निश्चितच हजारीपाडला उमेदवारी मिळाली नाही हे आम्हालाही ठाऊक आहे, पण असं आहे की हा इतका मोठा प्रभाग आहे, भिसनखोरीपासनं तर VRC गेटपर्यंतचा हा प्रभाग आहे आणि जवळपास 50 बूथचा हा प्रभाग आहे। तर कुठे ना कुठे काही ना काही भागांमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही, हे तर होतच, कोणत्या ना कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व सुटणार आहे। पण मी या माध्यमातून, आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून हे जनतेला, या प्रभाग क्रमांक 13च्या जनतेला आश्वस्त करतो की 100% त्यांचं कोणतंही काम थांबणार नाही। मागच्या 9 वर्षापासून ज्याप्रमाणे या दोन प्रभागांमध्ये विकास कामं सुरू होती त्याचप्रमाणे त्या प्रभागामध्ये विकास काम सुरू आहे। हो, पण आता त्यांना लॉक केलेलं आहे, आता तुम्ही कार्यकर्त्यांना समजावं लागेल तुम्हाला आधी, ते तर तयार आहे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला। नाही, 100% सगळ्याच कार्यकर्त्यांना समजावणं, सगळेच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, ते पक्षाचा आदेशचं पालन करतील, कुठेही म्हणजे पक्षाचा अनादर करणार नाही हे मला खात्री आहे। ओके, ठीक आहे, तुम्ही समजू शकता, ठीकठाक समजूत तुषार असं नको रे, ठीकठाक। तर आता या इथल्या स्थानिकांची मनधरणी करण्यासाठी, त्यांना समजावून सांगण्यासाठी परिणय फुके या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता किसन गावंडे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपण त्यांची मनधरणी करू, इथल्या स्थानिकांना आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचे प्रयत्न करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते किसन गावंडे यांच्या घराबाहेर एकत्र आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलेलं आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशी मागणी या सगळ्याच स्थानिकांनी केलेली आहे। किसन गावंडे यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते, मात्र पक्षाच्या आदेशानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेऊ नये यासाठी अनेक स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर एकवटलेले आहेत।
त्याच्या मागची भूमिका एवढीच आहे की भाऊनी आपलं नाम वापस घ्यावं नाही, कारण की यावेळी 4 उमेदवाराचा प्रभाग आहे. 3 उमेदवार तुम्ही तुमच्या एरियातनं दिले, आमच्या एरियातनं 1 उमेदवार द्यायला पाहिजे होता आणि भाऊंना दिलं सुद्धा होतं. शेवटच्या क्षणावर त्यांचं नाव का कटत आहे हे याचा आम्हाला उत्तर हवं आहे. गेल्या 30 वर्षापासून काम करत आहे. त्यांच्या मागे आम्ही पण 20 वर्षापासून सतत काम करत आहे. आमचा उमेदवार जे एकनिष्ठ आहे गावंडे भाऊ, आणि हे जे पब्लिक आहे ना हे पूर्ण एकनिष्ठ आहे. जसं आम्ही तसं म्हणू तसं हे वागन. हे आमचं तुम्हाला तिकीट नव्हती द्यायची, हे आधी तुम्हाला ठरवायला पाहिजे होतं. तुम्हाला कमीपणा करायचा काही हक्क नव्हता. अख्ख्या हजारीपाड्याचं तुम्ही बीजेपीनं कमीपणा केला.